आयुष्यात जेव्हा चांगली लोकं येतात तेव्हा जगणं खूप सुंदर होऊन जाते, पण जेव्हा मतलबी लोकं भेटतात तेव्हा फक्त दुःख भेटत असते. कारण चांगली लोकं कधीच कुणाला त्रास देत नसतात. या उलट मतलबी लोकं फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतात. अशा मतलबी लोकांना ओळखायला शिका. नंबर 1. मतलबी लोकांच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ही लोकं मोठमोठ्या गप्पा मारतात, मोठी वचने पण देतात, पण प्रत्यक्ष करण्याची वेळ येते तेव्हा ही लोकं गायब होऊन जातात. त्यांच्या बोलण्यामध्ये फक्त गप्पा असतात, पण त्या गप्पांना काहीच अर्थ नसतो. तुम्हाला मोठ्या गप्पा ऐकायला आवडतात म्हणून ते बोलबच्चन देऊन काम काढतात आणि नंतर पळून जातात. जर असं कोणी तुमच्या आसपास असेल तर आत्तापासूनच सावध व्हा. नंबर 2. मतलबी लोकं तुमच्यासोबत तेव्हाच असतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. त्यांचे काम काढून घेईपर्यंत चांगले बोलतात. त्यानंतर तुम्हाला कधी त्यांची गरज असेल तेव्हा ही लोकं तुम्हाला बहाणे सांगतात. थोडक्यात ही लोकं तुमचा वापर करून घेतात. नंबर 3. एक स्वार्थी माणूस नेहमी स्वतःचाच विचार करतो आणि तो तुमच्याशी कधीच खरं नाही बोलत. नंबर 4. मतलबी लोकांना सगळ्यांचे अटेन्शन पाहिजे असते. सगळ्यांनी त्यांनाच विचारावे, त्यांचेच कौतुक करावे अशी त्यांची अपेक्षा असते. ही लोकं स्वतःच्याच नजरेत एवढी चांगली नसतात, म्हणून दुसऱ्यांकडून अटेन्शन मिळावं आणि त्यांचं कायम कौतुक होत राहावं असं त्यांना वाटते. नंबर 5. स्वार्थी लोकं दुसऱ्यांसाठी कधी काहीच करू शकत नाहीत, कारण त्यांचा पूर्ण वेळ स्वतःचाच विचार करण्यात जातो. त्यांच्यासाठी काय कन्व्हिनियंट आहे, काय चांगले आहे, त्यांचा फायदा कशात आहे, फक्त एवढाच विचार मतलबी लोकं करत असतात. नंबर 6. मतलबी लोकांना ज्या नात्यात फायदा भेटत असतो तेच नातं ते बनवून ठेवतात. बाकी इतरांशी त्यांना काही देणं घेणं नसतं. ज्या नात्यात फायदा नाही ती नाती तुटली तरी त्यांना अजिबात वाईट वाटत नाही. जिथे त्यांना काही द्यावं लागत असेल तिथून ते काढता पाय घेतात. फक्त जिथे गोष्टी भेटत असतील तिथेच ही लोकं थांबून असतात. अशी मतलबी लोकं तुमच्या आसपास असतील तर त्यांनी तुमचा फायदा घेण्याआधी सावध व्हा.